अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। अंशुमन, अरे तुझ्या पालकांचा फोन आला होता आता. हो ते काय केवढं लागलं तुला? काय झालं? बस 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 आधी तू. मॅडम हो. बोर्डाची एक्झाम आहे, मला पेपर देता येईल ना हो? अजिबात अजिबात काळजी करू नकोस रे. तू आमच्या कॉलेजचा हुशार विद्यार्थी आहेस. हो. जरा जादाच आहे, म्हणजे जास्तीच हुशार विद्यार्थी आहेस. हा. त्यामुळे सगळी व्यवस्था केलेली आहे. हो. आता मी एका मुलीला इथे पाठवते तुझ्या बरोबर. हा. तुम्ही दोघे एकटेच असाल या वर्गात. हा? पण मॅडम मी 18 वर्ष पूर्ण झालेलं नाही, मग जबाबदारी कोण घेईल नंतर? मॅडम टाकते ना तुम्ही असं नाही नाही, मानता काय आहे, लेखनिक म्हणून तुला इथे पाठवणार आहे ती. हा, लेखनिक म्हणून पाठवलेलं असेल. ती तुझा पेपर लिहिल. ओके. या वर्गात मला कळलं नाही, बाकीची मुलं दुसऱ्या वर्गात आहेत. अरे कारण कसं आहे ना, तू प्रश्नाची उत्तर तिला सांगणार, ती लिहून घेणार. सगळ्यांना बाकीच्यांना उत्तर कळायला नको ना, म्हणून तुम्हाला वेगळ्या वर्गात बसवलेलं आहे. अच्छा, ओके. अच्छा. पण ती हुशार आहे ना मॅडम? एकदम ढय. का? अरे म्हणजे काय, ती हुशार असेल तर तुझा पेपर ती नाही का लिहिणार? हा, बरोबर. म्हणून एकदम ढ मुलगी तुला पाठवलेली आहे. ओके. ती येईल आणि लिहिल सगळं. चालेल, ओके. चालेल, हा? चालेल. नीट लिहिशील ना? हो, हो. तिच्याशी गप्पा मारत बसू नको. तर हे चिक विचिक करण्यात जाईल सगळा वेळ तुझा, कळलं? आणि नंतर मॅडम चुकलं माझं, मला माफ करा वगैरे असं. तुमची वाक्य संपली, जा तुम्ही आता. हो का? लिहा पेपर. येस 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 आयुष येस. आता मस्त पेपर लिहितो ना की डायरेक्ट बोर्डात टापलाच येतो मस्त पैकी. येस आयुष्यपत. आता फक्त तिला सांगायचं ते लिहिणार. बरं झालं हाताला लागलं ते. ऐक ही घे तुझी प्रश्नपत्रिका. हा. तू पटापटा सांग, मी पटापटा लिहिते. हा. ते पेन ह्याच्यात आहे. छान दिसताय तुम्ही. नाही म्हणजे आहे ते आपण ना निबंध नंतर लिहूया. आपण पहिला आधी संवाद लेखन 15-20 ओळींचं ते सुरू करूया. हा काय आलं? एक सेकंड हा 15 बोक्या, हा बोक्याचा फोन आहे. हॅलो हॅलो बोक्या, ऐक ना मी तुला नंतर फोन करते. अरे जरा कामात आहे मी, नंतर फोन करते. हा बाय बोक्या. हे फोन अलाउड नाहीये, बाहेर पोलीस आहेत, पकडतील माहितीये का? असं काय करतेस तू? लपून आणला मी फोन. लपून? तू सांग ना मी काय करू. फोन ठेवा आधी, बाकी काय करू नको आधी. पोलीस पकडतील माहितीये काय? फुकटमध्ये ते संवाद लेखन लिही. हा. ते नमस्कार आरोग्य अधिकारी साहेब. नमस्कार. आरोग्य अधिकारी साहेब. नमस्कार मध्ये न ला म का र ला क? दोन्ही चुकलंय तुझं. असं काही नाहीये, स ला क असतं. स ला क? हा. कस? आता कसं सांगू हिला? अगं तुला नमस्कार कळतच नाही का? कळतो ना. नमस्कार नाही नाही, नमस्कार. ते नाही नमस्कार लिहायचं कळत नाही का तुला? येतं पण आत्ता नेमकं आठवत नाहीये कसं लिहितात. नमस्कार. आता नेमकं बेसिक आहे नमस्कार, कळलं ना तुला? येस कर दिली. फोन नको घेऊन. ऐक ना, फोन नको घेऊन. आता फोन महत्वाचा नाहीये. फोन नको घेऊन फोन. अरे बोका नंतर फोन केला फोन. अशा काय करतोस? अरे बोक्या. हॅलो हॅलो बोक्या, ऐक ना. अरे बोक्या, मी पेपर लिहिते ना कॉलेजमध्ये मी. अरे म्हणून हळू आवाजात बोलतीये. कळत कसं नाही बोक्या तुला? मी नंतर फोन करते. बाय बोक्या. अरे पोलीस पकडतील ना, कशाला फोन करतेस तू? फोन घेऊ नको आता. ए बोक्या, नंतर फोन कर, कळलं ना? तर नंतर मॅम कर काय करायचं ते. उगाच आपलं असं घेऊ नका ना फोन. ते आपलं पेपर. असं का केलंस तू? तुम्हाला एक तर नमस्कार लिहिता येत नाहीये, तर तुम्हाला कसं लेखनिक म्हणून पाठवलं मॅडमने मला कळत नाहीये. कारण फोन मी- घेताय तुम्ही सारखे. कारण मी छान रांगोळी काढते. म्हणजे मी पाण्यावरची पण रांगोळी छान काढते. त्याचा इथं काय संबंध आहे? कारण माझं अक्षर छान आहे ना. हा? हो, म्हणून ना कॉलेज मलाच लिहायला पाठवतात पेपर सगळ्यांचे. हं? मोरे सर आहेत ना, हा. ते कधी कधी पेपर तपासायला पण मलाच बोलवतात. ही बोर्डाची एक्झाम आहे, इथे मोरे सर पेपर तपासणार नाहीयेत, कळलं ना? पटापट लिही संवाद लेखन. आली. नमस्कार आरोग्य अधिकारी साहेब. नमस्कार आरोग्य अधिकारी साहेब. काल रितसर तुमची पूर्वनियोजित वेळ घेऊन म्हणजे अपॉइंटमेंट घेऊन आज तुम्ही मला भेटायला आलेलो आहे. प्लीज जरा हळू सांग ना, मला लिहायला जमत नाही एवढ्या स्पीडनी. हे मी हळूच बोललोय. हे तुझ्यासाठी हळू बोललोय मी नॉर्मली असं बोलत नाही. मी नॉर्मली असं बोलतो, नमस्कार अधिकारी साहेब, पूर्वनियोजित वेळ घेऊन तुम्ही आता भेटायला आलो मी. तुझ्यासाठी हळू बोललोय मी.
प्लीज अजून हळू सांग ना. नमस्कार आरोग्य अधिकारी साहेब. तुमची रीतसर हळू हळू हळू. तुमची रीतसर अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट नाही, पूर्वनियोजित वेळ. तेवढं चालतं ना, ठीक आहे. असं कसं चालेल? मराठी पेपर आहे ते खोडून टाकते. नाही खाडाखोड नको. अपॉइंटमेंट. मी 5 ठिपक्यांची रांगोळी काढते ए, त्याची. ए, 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 तुझं टॅलेंट ते सत्यनारायणच्या पूजेला दाखव, कळलं ना? इथे पटापटली ना, उशीर होतो यार, पटापटली ना. आली. हा. हळूहळू सांगा जरा. आणखी हळू सांगू तुला. हो. पूर्वमध्ये प वर फणा का व वर फणा? फणा काय नागपंचमी आहे फणा सांगतेस ते? अगं काय बोलतोस तू? फणा बिना रफार असतो. रच्या उच्चाराचा रफार दुसऱ्या अक्षरावर येतो. मग पू वर काढू ना? काय पुवर काढू? काय बोलतेस तू? तुला बेसिक येत नाहीये? तुला कसं काय पाठवलं इकडे? पुवर काय? र वर येईल ना, सॉरी व वर येईल ना. र वर येईल रफार. तुझी नाही व वर काढते असा. हा. झेंडा. झेंडा नाही काय? रफार. अरे काय तुला रफार माहितीये ना? रफार व वर देते. हा वर दे. त्यापेक्षा व वर देतो. म्हणजे व आशीर्वाद देतो. वर म्हणजे आशीर्वाद. व आशीर्वाद देतो. तू मेलीस का नाही जन्माच्या आधी? काय बोलतेस तू? आशीर्वाद शापाचा काय संबंध आहे का? पूर्व साधी गोष्ट आहे. पूर्व मला लिहिता येत नाही. तू पूर्व नियोजित सोपं आहे का? पूर्व व हा व वर दिला. हा दिलास ना. आता पूर्व नियोजित. पटापट. मग इथे असं ऍरो करून लिहू. पटापट. कशाला? आता तू म्हणालास ना पटापट. आता तो शब्द नाहीये. पटापट म्हणजे स्पीड लाव. स्पीड असं म्हणतोय मी. पेपर होणार नाही पूर्ण. मग आता ऍरो केला त्याचं काय करू? असा गोल काढून लिहू. दुर्लक्ष करा. अरे नाही असं नाही रे. अरे तू काय करतेस ते जाऊ दे. तू जा रे जा. अरे तू काय करतेस? अरे अरे म्हणजे चल ना पुढे चल ना तू. पुढे चल. नियोजित. पूर्व नियोजित. अरे नको ना फोन घेऊ. हॅलो बोक्या ऐक ना. अरे मी पेपर लिहिते ना. अरे ऐक ना, मी असं काय करतो? मी कॉलेजमध्ये बोक्या. मी खोटं बोलतेय? तुला खोटं वाटतंय बोक्या माझं? तू माझ्यावर डाऊट घेतोयस बोक्या? तू असंच करतो बोक्या. ऐक ना बोक्या. ठेवला फोन बोक्याने. आपण लिहायला गेलो. चल बोक्याने ठेवलाय फोन. असंच करतो तो नेहमी. माझ्यावर दुर्लक्ष करतो. माझ्यावर डाऊट घेतो. अरे काय चालू तू? हे पेपर आहे यार. काय करतेस तू? असं काय करतेस तू? शांत जाऊ. ठेवला ना फोन. तू बोल बोक्याची फोन. मी कशाला बोलू? तुमच्या बोक्या माजरामध्ये मी कशाला बोलू? तू बोल तरच त्याला पटेल. मी तुझा पेपर लिहायला इथे अरे आली. माझं काय संबंध आहे? तू पेपर लिह ना तू. तू फोनवर बोल. मी बोक्याला फोन लावते. नको फोन. बोक्याशी बोल. काय माहिती कशाला? बोल नाही तर. ए बोक्या काय नाव काय त्याचं? प्रसाद. प्रसाद. ती मांजर माझा पेपर लिहिते. लिहिते म्हणजे मला सगळं येते. माझा हात मोडलाय म्हणून लिहिते. हात मोडलाय म्हणजे? हे बघ तुला काय करायचंय? हॅलो तुला नंतर सांगतो. तू ठेव रे आता. ते नंतर म्याव करा काय एकदाच काय ठेवून दे. सर माहिती नसते. परत फोन घेऊ नका. लक्षात ठेव. तुला कसं कळलं बोक्या मला मांजर म्हणतो? ते महत्वाचं आहे. आता ते महत्वाचं आहे का? पेपर महत्वाचं आहे का? लिही ना. असं काय करतेस? प्लीज नाही. उशीर होईल. पेपर पूर्ण होणार नाही. पुढे नियोजित. अगं पटापट लिही ना तू. एवढंच काय वेगळं होतं? साठी मी बोक्याला फोन केला होता, पण बोक्याने माझं ऐकलं नाही. तो माझ्यावर रुसला. बोक्यावर माझं मनापासून प्रेम आहे. आय लव्ह यू सो मच बोक्या. तू काय लिहितेस? काय मध्येच बोका बिका? अगं कचऱ्याचं निर्मूलन याबद्दल लिहायचं ना आपल्याला. कचरा करतेस तू सगळा. बोक्या सॉरी मी बोक्या लिहिला. अरे बोक्या तुझा बोक्या रडू नको. काय कर लोक बाहेर माझ्याबद्दल संशय वाटत. कशाला करतेस तू? शांत बस ना. पेपर लिहिला यार. पेपर लिह. माझा मी देतो. लिहिता येत नाही फालतू. ठीक आहे. गाणं गा. हे काय गाणं गा. कशाला गाणं गाऊ मी? मी रडायला लागले की बोक्या असंच करतो. गाणं गातो तरच मी शांत होते. गाणं गा. अरे पण तुझ्या बोक्याचं तुझं लपड इथे कशाला आणतेस? माझा पेपर लिहिणार तू. गाणं गा. मी पेपर लिहिणार नाही. तुझं गाणं गा. उगाच ब्लॅकमेल करू नकोस मला. लक्षात मी ठेव. करते ब्लॅकमेल. तू गाणं गा. तू मुलगी तुला कळत नाही. हा ठीक आहे. शांत राहा. सगळंच ऑड आहे फालतूगिरी हा कळलं मला कळलं. चांदोबा भागला. ऊंची है बिल्डिंग का. काय? ऊंची है बिल्डिंग का.
ऊंची है बिल्डिंग नीट. हाँ ऊंची है बिल्डिंग ते हे काय Lift. हाँ लिफ्ट तेरी बंद है कैसे मैं आऊं दिल रजामंद है कहते का टिश्यू पेपर आहे काय अगं मूर्ख बाई काय कळतेस का तू अक्कल आहे तुला मूर्ख जाऊ दे नाहीतर काही लिहिलेलं नाही ते जाऊ दे ह्याच्यावर ह्याच्यावर मरायला आपण दुसरा प्रश्न लिहूया. हा तोच लिहायला पाहिजे पहिलं काय होतच नाही अजून दुसरं नाही मला सुचत नाही आपण ते नंतर करू नाही सुचत नाही मला ते का नंतर बघू. सुचत नाहीये? अभ्यास करून यायचं ना नीट. अक्कल शून्य. मी ना तुझे मार्कच कापीन आता. तू मार्क कापणार मी अक्कल शून्य साधं लिहिता येत नाही तू अक्कल शून्य आहेस कळलं ना चळली कळलं ना मूर्ख. माझी अक्कल काढतो. मी नाही पेपर लिहिणार. काय फालतू गिरे पेपर लिहा नाही तर बोक्याला दे ना शिकळ त्याला काय बोला. मी पेपर लिहिते. आपण निबंध लिहूया. कुठला विषय छान आहे. मी पंतप्रधान झाले तर मी आहे. पंतप्रधान झाले तर मी बोक्याला सांगेन की आईला येऊन भेट आणि मला मागणी घाल मग आमचं लग्न होईल. मग बोक्या काहीच बोलू शकणार नाही कारण मी पंतप्रधान असेल ना. मग मी माझं आणि बोक्याचं बोक्याने मारलं पाहिजे तुला आई शपथ काय चाललं तुझं फालतू गिरे काय सगळं चाललंय बोलो, बोलो. खड्ड्यात गेलीस नको पेपर लिहूस मी लिहीन मी माझं काय ते लिहीन माझं actually जमत नाही रे ही सॉरी नवीन स्टाईल आहे का? स्टाईल नाहीये मला लागलंय तू लिही ना मला नाही जमत प्लीज पाया पडतोय आता मी प्लीज यार मला परीक्षेला बसलंय लिही ना हे बघ बोक्या म्हणतो व्हिडिओ कॉल कर. नंतर करू दे ना मरू दे ना. ऐक ना व्हिडिओ कॉल तो माझ्यावर शक घेतोय ना. मी त्याला दाखवते व्हिडिओ कॉल करून मी तुझा पेपर लिहिते ते. अगं, नको, ऐक, आता मी करते बोक्या हे बघ मी पेपर लिहिते. हे बघ हा बघ लंगडा विद्यार्थी. लंगडा नाही हात फक्त तुटलाय माझा लंगडा काय लंगडा हात तुटलाय हे बघ हात तुटलाय फक्त कळलं कोणता हा. पाडलास? हा. हा ए, बोक्या माझा शक नको ना घेऊ. हा मी येते ना बाबू. बोक्या मी अर्ध्या तासात येते. हा अर्धा तास नाही अजून 2.5 तास बाकी आहे अर्धा तास नाही सांग त्याला हा. त्याला सांगायला तू माझ्यावर शक नको घेऊ. हा मी तुझीच आहे. याने किती डाव टाकला ना तरी मी नाही पटणार. हा? आय लव्ह यू. ए मी किती डाव टाकला तुला पटवायला मी किती डाव टाकला त्याला गंडवायला असं काही नाहीये. मी पटते. हा? काय बोलतेस तू अरे त्याला सांगायला रे की अर्ध्या तासांनी मी फोन करीन म्हणून. म्हणजे आता अर्ध्या तासाचा फोन येणार नाही. परत आला ना की सांगायचं 15 मिनिटांनी. असं दिवस गंडवते मी त्याला. झाले कंडवून मला पण जाम कंडवली स्वतः लिही शेवटचा पेपर सांग काय कुठे होतो आपण. सांग कुठे होतो आपण कुठे होतो हा पंतप्रधान मी पंतप्रधान झालो तर हा मी पंतप्रधान झालो तर मी हळू म्हणजे पंतप्रधान एवढंच बोललो फक्त मी हळू मी पंतप्रधान झालो तर सगळीकडे खूप छान सगळ्या योजना आणेन मी हा आणि सगळीकडे व्यवस्थित सगळं समाज कसा हळू सांग ना. हळूच सांगतोय मी सगळ्या योजना कशा व्यवस्थित होतील याकडे लक्ष देईन. जो समाजात आज गदारोळ माजलेला आहे. गरादोळ म्हणजे गदारोळ नाही गदारोळ म्हणजे गोंधळ कळलं तुला म्हणजे लोचा. लोचा नॉनसेन्स लोचा फोचा बोका फोका काहीतरी फालतू गोष्टी बोक्याला काही बोलायचं नाही. गोंधळ म्हणजे आपण लोचाच म्हणतो की नाही. अगं, लोचा माझी नावाचं- आई मी मरेन का नापास होईल फालतूगिरी करू नको ना असं कसं नापास होशील तू. 500ची नोट आहे तुझ्याकडे. कशाला? ती अशी पेपर मध्ये ठेवायची आणि लिहायचं किमान 35 मार्क द्या आणि उपकार होतील तुमचे. मी असंच करते. 500ची नोट होते मला पास करतात. ए मूर्खबाई ही बोर्डाची एक्झाम आहे कळलं ना मग 2000ची नोट ठेव. नवीन नोट. तू डोक्यावर पडलेस का पराच मी बाई हिला घेऊन जाओ ही कोण आहे ए बोक्या ऐक ना. तू मला इथून घेऊन जा ना. हा ना ह्याला ए, काही येत नाही बोक्याच्या! स्वतःला. ऐक, ए, बोक्याला काही बोलायचं नाही. अरे, ऐक, ए, ऐक, पेपर निघाला. मामाच्या गावाला जाऊया संपली 7वीची परीक्षा आणि फायनली मी मुंबईला आलो मामा 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 कोण आला मामी काय झालं मामा मी मुंबईला आलो आता चला मला सर्व मुंबई दाखवून द्या एकदम फुलटो धमाल तू धमाल वासाडे ह्या वय तू दारू द्या लागलास
वय आहे तुझा दारू पिण्याचा वय आहे दारू पिण्याचा काय चाललंय आग लागली तुझ्या तोंडा फुलटू दारू पितो म्हणजे काय मारताय कशाला हा? आणि फुलटू म्हणजे फुलटू काय बेवडा मारायला नाही आलेला तो इथे हा? मुंबईमध्ये छान धमाल मस्ती करायला आलेला आहे अच्छा, तो अच्छा, मस्ती. मग उगाच मारताय सचिन किती ग गोड दिसते माझं पिल्लू किती वर्षांनी बघते मी तुला किती तासांसाठी आलास मुंबईत तासांसाठी अगं मी 15 दिवसासाठी आलोय मी अगं रत्नागिरीवरून यायला मला 10 तास लागले लागणार जर रस्ता केवढा खराब झालेला आहे सगळीकडे खड्डे चौपदरी रस्ता होतो का नाही काय याच्यामध्ये? बरं तू 15 दिवस थांबणार आहेस मग नाही 15 दिवस काय 16 दिवस थांबणार आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही काय एकदम 16 दिवस एकदम दाम धमाल करायचे शाबास. मामा मला ना राणीच्या बागेत जायचंय अरे आता राणीच्या बागेत प्राणी आहेत कुठं हे कुत्र पण नाही बघायला तिथं काय समजलं चल काय पण बोलू नको माझा मित्र बोलला तिकडे पेंग्विन आणल्यात पेगवीन आली नाही बरोबर आहे पण असं कोपऱ्यात गपचिप बसलेले असतात ते तरी मला बघायचं बघायचंच आहे मग राणीच्या बागेत कशाला जायला मग आपल्या घरात एक पेगवीन आहे घरात पेंग्विन आहे हा कुठं आहे हा काय पेगवीन हे पेगवीन करून दाखव काय मी नाही आता भाता मुंबईत आलाय त्याला मुंबई दाखवायची काय पेगवीन फालतू रे? दाखव पेगवीन दाखव हा, त्याला बरं. हा दाखव हा 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 ए, कुकू-चुकू! 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 ऐक ना पेंग्विन कोको मग नाही काय असं करीत नाही काय मग बहुतेक पेगवीन असं करीत असेल आणि तुला वसायला सांगतो आमचा हा पेगवीन आहे हा. ना शालूच्या गाण्यावर नाचतो पण हो सांगतेस काय तुला बघायचं आहे दाखव. काही जर नाचून दाखव मी नाही नाचून बिचून दाखवणार आता काय नाचून हीच जागा आहे पुढे जागा नाही शालूच्या गाण्यासाठी हा, चल, बघितलास पगवीत बघितलास आहे ना? चल आता निघतोस कधी तू चल 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 अरे माणूस मी 15 दिवसासाठी आलोय मी अरे हो बरोबर 15 काय 16 दिवस आता हा मुंबई बघा आलेली आहे याला सगळी मुंबई दाखवायला हवी फिरवायला हवी दाखवा भाच्याला सगळी मुंबई दाखवा तुमच्या बहिणीचा मुलगा आहे ना हा तुमच्या बहिणीने काय केले आपल्यासाठी तिकडे राहते काही पाठवते जमीन गिळली पैसा गिळला तुम्हाला फार आहे ना नाद माझ्या पाठची बहीण बहिणीला दाता घातल्यात पाठीत तिचं काही नाहीये आणि फिरवा याला घ्या घोड्याला फिरवा 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 मुंबई फिरवा काही नाही पैसा करून मामी हो मामी हो माझ्या आईला काय पण बोलू नका बरं, ओके. हे बघा माझ्या आईने ना पैसे दिलेत हे बघ पैसे दिलेत आणि काय बोलू माहितीये का मामाने खर्च नाही केला ना तरी चालेल पण तू सगळा खर्च कर मी कसा नाही करणार मला काय खर्च करता येत नाही ते. तो लहान आहेस मुंबईत असं पैसे बालगायचं नाही सतीश, हा? हा, बस बस हा, ते बॅग बुगू पहिली बरं मला एक गोष्ट सांग तू आता काय खाणार आहेस काय खायला पाहिजे तुला मी ना मामी मला ना शिकरण पाहिजे ऐगो शिकरण नाही रे करता येत मला शिकरण येत नाही करता नाही. तुला नाही येत नाही. अरे पण त्या गाण्यामध्ये तसं लिहिलंय ना काय? मामाची बायको सुगरण रोज रोज पोली शिकरण गुलाब जांभूल खाऊया मामाच्या गावाला जाऊया नाही 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 रोज रोज पोळी शिकरणं असं नाहीये हा. रोज रोज पोळी शिकीन असं आहे मी आता रोज रोज पोळी शिकते ना तसं आहे ते शिकरण नाही शिकरण. शिकीन बर शालू एक काम कर शालू? माझ्या भाच्यासाठी काहीतरी कर दुसरा तुमचा भाचा आहे हो माझा कुणीच नाहीये हा. हो हो तुमच्या बहिणीचा मुलगा माझा कुणीच हो, नाहीये हो, हो. माझाही भाचा आहे बरं चल आमरस तरी दे त्याला अहो सीझन आहे का हा आता सीझन अरे हा मे महिना आहे अरे आंब्याचा सीझन आहे हो मांडलेस का आंबे गावाहून आयशीने दिले नाही नाही सगळे हापसले असतील आमचा पैसा हापसला आमचं घर हापसलं आणि आलाय हा इथे फिरवा त्याला सगळी मुंबई तुमच्या पाठीत लाता घातला तुमच्या बहिणीने काही आहे की अरे नाही मामीच आहे माझ्या असला काय बोलू नको मला आमरस पण नको तुझा पण मामा हा. बेल बे ये इकडे ये बाहेर ऐकलीस अजूनही काय ऐकायची हा ए समीर जरा बेलचा आवाज काढ रे हा, बरं, तू एकच सांगितली होतीस मी तुला 2 ऐकवलेले आहेत ऐकलीस बेल चल निघ आता अरे मामूस हा. अरे बेल बेल असे कुरमुरे घेतात शेव टाकतात चणे टाकतात आणि फरसाण टाकतात अरे अरे ए बाळा पण फरसांचा सीझन नाहीये ना आता फरसाणचा सीझन असते मग फणसाचा सीझन असतो मग फरसाणाचा सीझन का नसेल अरे सगळ्या गोष्टीचे सीझन असतात आंब्याचा पेरूचा चिक्कूचा महाराष्ट्र हास्य जत्रेचा त्याच्यामध्ये तुमच्यासारखी लोक घेतात त्यामुळे सीझन लवकर संपतो
आणि आमची वाट लागते कळलं. सगळे सीझन असतात. आंब्याचे सीझन आहे. आणलंस का आंबे? असू दे. पाठवले नाही ना आंबे, नाही ना पाठवले. सगळं हापसते नुसती सगळं. बरं मला काहीच खायला नको. मी काय सांगतो मामा, मी आता आलो ना एवढा हा, तर मला जरा चौपाटीवर घेऊन चल ना जरा मला. चौपाटीवर हा. दाखवावीच लागेल हो त्याला. जा घेऊन जा. आलाय ना घेऊन हा? जा. बरं मी येतोय ना चौपाटी जा, दाखव जा. ना. मज्जा करा. हा, हा, ये, जा, ये, जा. ये. आय, आय, आय. काय झालं काय झालं? लय लय ऊन आहे बाहेर माहितीये. हो? केवढा कडक ऊन आला हो, हो, माहितीये. हो, हो, हो. काय आहे त्या उन्हामुळे ना आमच्या दोघांची त्वचा ना काली पडेल. म्हणजे आमची कशी अशी तेजपुंज काय आहे ना, तेजपुंज काय असते काया. हा काय ती अच्छा, काली अच्छा. पडेल. म्हणजे हो, हो. मुलायम आपली त्वचा आहे ना हो, ती हो. काली पडेल. नाही तर आपण राणीच्या बगरात काय इकडे सगळीकडे गेलेली असतं का नाही काय हो, समजलं? खरंय खरंय. अरे पण मी काय बोलतोय, अरे आपण समुद्राच्या पाण्यात असू ना आणि मस्त पोहू बिबू आपण. असं पावणार वासाड्या. अरे समुद्र केवढा आटलं. समुद्रात अजिबात पाणी नाही. केवढा दुष्काळ पडलेला आहे माहितीये तुला? मुंबईमध्ये दुष्काळ आहे. अरे महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय तर मुंबईचं काय घेऊन मग? बसलात? अरे महाराष्ट्रातच मुंबई येतं का नाही? सगळीकडे दुष्काळ. मग? मला एक गोष्ट सांग बघा, म्हणजे समुद्रात पाणी कुठनं येतं? नदी ना मला सांग, गावातल्या ज्या नदी आहेत त्याच्यात पाणी आहे? नाही. नाही थेंबर तरी पाणी आहे नाही ना. सगळ्या नद्या असल्यात, त्या नद्या सगळ्या एकत्र होतात मग समुद्रात येतात का नाही? त्याच्यामुळे समुद्राला पाणी मिळतं ना. आहे का नाही मला सांग, आहे का नाही मला सांग. मामूस हा. मी काय बोलतोय, हा. आता समुद्र बिंदा सगळं सोडून दे. बरं. आता चौपाटीवर ते पाणीपुरी भेटते ना, ती तरी खायला दे. अरे कशी खायला देणार? का? समुद्राचं पाणी आटलाय, पाणीपुरीसाठी पाणी नको. येडायच काय तू? मामूस तू मला आवरा येरा समजतेस. नाही हा? समुद्राच्या पाण्याने पाणीपुरी बनवतात. कसा सांगणार याला? काय खरंच काय कळत नाही. येडा काय रे तू? समजा. हा बघ काय आहे, समुद्रातलं जर पाणी असतं का नाही तर उन्हामुळे ना त्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन सगळ्या वाफा वर जातात, त्याचं ढग तयार होतात का नाही. मग काय तर ढग थंड झालं ना मग त्याचं हलुलू पाणी आहे ना त्या पुरीत पडतं, पाणीपुरीमध्ये. मग पाणीपुरी आपण खातो. Correct. असं आहे सगळं. करेक्ट. मामूस मी तुझ्या पाया पडतोय, हा. अभ्यासाचं काय मला सांगू नको. नाही. ते विसरायचं म्हणून मी मुंबईमध्ये आलोय ना. होय काय? मग कधी निघतोस मग? अरे मामूस मला 15 दिवस राहायचं नाही इकडे. मला दिवस राह, कोण नाही म्हणतोय तुला? मामूस मला ना चौपाटी पण नको आणि पाणीपुरी पण नको. मला किमान भाऊचा धक्का तर दाखव. भाऊचा धक्का बघायचा तुला? कसा काय दाखवणार? मग नाही सांग, तुझा भाऊ कुठं आहे? गावाला. मग भाऊचा धक्का दाखवणार कसा? मी काय बोलते, आपण आहे ना ते माहितीये ते रंगीबेरंगी हा. असे वाकडे तिकडे वेगवेगळ्या आकारचे मासे असतात. अच्छा तारापूरवाला म्हणतोयस का? तारापूरवाला मत्स्यालयाला जायचंय का तुला? हा, तेच 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 तेच. नाही रे पण सचिन तुला नाही जाता येणार तिकडे. हा? अरे कारण तिकडे गेल्यानंतर असं म्हणायला लागतं ना, तारापूरवाला मत्स्यालयाची 2 तिकीटं द्या. म्हणता येणार का तुला? पण मामा 2 तिकीट काढेल ना. अरे मला बोलता येत नाही म्हणून मी तिकडे जायत नाही. तू 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 म्हणून दाखव मला. तारापूरवाला मत्स्यालयाची 2 तिकीटं द्या असं म्हणून दाखवलंस की लगेच तुला मामा घेऊन जाईल. हा चल. तारापूर मसाल्यावाला, हा? कापूरबोडी मसाल्यावाला. हे 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 असं आहे तुझं. हा. असं बोललास ना तिथे तर तुला त्या गेटवर हकलवून देतील. तुला गेटवर हकलवून दिलं ना सचिन तर नाही होणार मला ते. मामी 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 रडू नको, मामी रडू नको, रडू नको मामी. हे बघ आता कुठंच नाही ना तर मॉल मध्ये तरी घेऊन जा. हे बघ अजून पैसे आहेत माझ्याकडे. इकडे सारखं सारखं काय पैसे दाखवतो? हरवलंच कुठं मग? येडायच काय? मुंबई आहे, हो. मुंबईत जास्त पैसे बालगुन आहे. मामूस पैसे घेतलेच ना हो, आता? घेतले, होय. मला मॉल मध्ये ना मल्टीप्लेक्स असा सिनेमा बघायचा आहे. कुठला कुठला सिनेमा बघायचा आहे? मला ना जाम सिनेमा बघायचा आहे. अरे जाम नावाचा सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे. तो रिलीज झाला की मग आपण बघू. जाम म्हणजे तसा जाम नाही, मग? जाम जाम म्हणजे? जाम खूप खूप. ओके, खूप सिनेमा. कुठले कुठले बघायचे? मला ना स्पायडरमॅन, सुपरमॅन, पण त्याच्या अगोदर आहे ना मला ना टार्झन बघायचा आहे. अरे टार्झन बघायचं मग तुला मॉल मध्ये कशाला जायला हवं? आपण घरात टार्झन बघू शकतो. घरात आहे ना टार्झन? टार्झन? आहे. बघायचंय बघायचंय तुला? बघू दाखव. अहो टार्झन करून दाखवा. येडीस काय तू? त्या काळात नाही ठीक ना होता. असं कसं टार्झन करणार? नाही, please, please, टार्झन अरे करा. काय येडी आहे भाषा नाही आहे करा ना आता? टार्झन. आता काय आता तू पण? याच्यासाठी करा का? ते बघ. टार्झन करायचं म्हणजे आता ऐक, पहिल्यासारखं ऐक. झालेलं नाही. दुसरं काय नाही आता. तेव्हा टार्झन, टार्झन. हो दाखवतो. हा, हा. पण कसं भाचा मुंबईत आला हो, आता बघा टार्झन. करू टार्झन हा, सुरू करू. 1 2 3. मी जंगलचा शेर आहे. या जंगलात मी कोणालाच येऊन देणार नाही. काय समजली? काय कसा वाटला टार्झन? एकदम फालतू. ए,
फालतू काय एवढ्या फासलाय वाजवलं त्यांनी स्वतःच्या इकडनं तिकडनं उड्या मारत फालतू म्हणतोस तू. अरे पण मला ओरिजिनल टार्झन बघायचं आहे ना, मला असा बॉडीवाला. बॉडीवाला? अरे त्या खाली काय माझी बॉडी होती माहितीये तुला? इस. त्या इश्यमुळेच माझी बॉडी उतरली. नाही तर काय, अरे तुला सांगतो माझी बॉडी टार्झन फिका पडला असता माझ्या बॉडी समोर. काय झालं ना, बघितलं टार्झन. मग म्हणजे तुम्ही मला सिनेमा दाखवणारच नाही. अरे आता बघितलंस ना टार्झन तू. आणखीन काय बघायचं तुला? आणखीन कुठला सिनेमा बघायचाय का? स्पायडरमॅन बघायचाय? नाही, उद्या स्पायडर- स्पायडरमॅन दाखवूया. उद्या दाखव, पण मला जायला लागेल ना, म्हणजे ते झाल्यावर- हा चालेल, आपण सगळी व्यवस्था सगळं करू. झालं. हा, म्हणजे चालेल. सगळे सिनेमा तुम्ही मला घरातच दाखवणार, म्हणजे तुम्ही मला घराच्या बाहेर काढणारच नाही. अरे घराच्या बाहेर पडायची गरजच काय आहे सचिन? टार्झन घरात आहे, स्पायडरमॅन घरात आहे, पेंग्विन घरात आहे, घरात कामं सुद्धा खूप आहेत. ती बघत जा ना, ती करत जा. सकाळी 6 वाजता उठ, चहा कर, भांडी घास, केर काढ, खिडक्या पुसून घे, भाजी आण, स्वयंपाक कर. आम्हाला जेवायला काय 10:30ला झोपायचं. अजिबात त्याच्यानंतर काम करायचं नाही. 10:30 ते 6 झोपायचं. 6 वाजले की गडी पुन्हा कामाला हजर. काय हजार लाज वाटतं, कानफड फोडीन. काय? माझ्या भाच्याला काम सांगतेस तो? बघ ना मामा, हा, मग? Sorry. एक काम कर, काय हा माला आहे ना, जरा मला साफ कर. लय अडगल आहे तिकडे, काय समजलं? जरा साफ करून द्यायला तर मला पण बरे पडेल. काय हा. समजलं? अरे माणूस काय कोण आहेस तुम्ही? अरे तुम्ही मला इकडे सुट्टीला बोलवलं का काम करायला बोलवलं तुम्ही? अरे एक तर माझा मोठा मामा आहे, त्यांनी मला ही अशी सोन्याची चैन दिली, आणि यो मामा आहे तो मला कामाला लावतोय आणि सगळे पैसे काढून घेतले त्यांनी. सचिन, तुझ्या मोठ्या मामाने तुला चेन दिली? हा ही बघ चैन दिली, ही बघ. काढ काढ आधी ती चेन. नाही चेन काढ आधी, काढ पहिल्यांदी काढ. नाही काढ ती चेन. अडकते बघ कशी. तुझ्या गळ्यात चेन असता का म्हणे? चेन तुझ्या गळ्यात कोणीतरी बघितली आणि तुझ्यावर कोणी हल्ला केला तर? तुला कोणी मारला तर नाही सहन होणार मला. तुझ्यावरचा हल्ला आहे ना, तुम्ही माझ्यावर झेलीन. मी झेलीन तो हल्ला. अहो मी झेलीन हल्ला. कशी दिसते ती? मस्त छान हो ना? दिसते. हा, किती तोल्याची आहे रे ही? 5 तोल्याची काय बस? ए, तुला अक्कल आहे? अक्कल आहे तुला? का? किती वाजता आलाय हा पाहुणा आपल्याकडे भाचा? हा, त्याला साधा पाणी तरी विचारलंस तू? हा, जा ते पाणी घेऊन ये. आणते, पाणी आणते, बस, पाणी आणते. बस, हा, बस. मामी हा? इकडे तर इकडे. तू मला आता पाणी विचारतेस? हा? आता? तू भाचा आहेस ना म्हणून. हा. मी भाचा आहे तुमचा हे तुम्हाला आता कळलं? नाही नाही नाही, ते मला आधीच कळलं होतं. काय काय बस? अरे चला मरा कुठेतरी जाऊन. अरे खड्ड्यात गेले तुम्ही मामा मामी. आणि या इकडे मी आता ना पाय ठेवणारच नाही मी इकडं. अरे अरे जो माणूस आहे तो कोणच तुम्ही? हा?